रोल. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी काहीतरी असं वक्तव्य केलं आहे की सरकार काहीतरी महाराष्ट्राचं महाविकास आघाडी सरकार आहे जे गुंड चालवत आहे. आता असं आहे की अशी यादी जर का काढली गुंडांची किंवा ज्यांच्यावर गुन्हेगारी खटले चालू आहेत किंवा गुन्हे दाखल आहेत, तर मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीची ही लिस्ट पुष्कळ मोठी असेल. असं आहे की निलेश आणि नितेश राणे हे माननीय नारायण राणे यांचे दोन्ही चिरंजीव आहेत. त्यातले एक आमदार आहे, एक खासदार राहिलेले आहेत आणि कोरोनाच्या नियम धाब्यावर बसून जनआशीर्वाद यात्रा काढणं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये उलटसुलट वक्तव्य करणं, तर हे करून तुम्ही लोकांचा जीव, गर्दी जमवून लोकांचा जीव धोक्यात घालतात. तुम्हाला उद्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर वाचवायला कोण येणार आहे? राणे कुटुंबीय तुम्हाला वाचवायला येणार नाहीये. आणि हे असं बेजबाबदार वागणं, आत्ताच त्याचे परिणाम आपण बघितले काय झालं. म्हणून माननीय राणेंना अटक देखील झाली आणि हे असं त्यांनीच त्यांच्या मुलांना समजून सांगितलं पाहिजे, नाहीतर सरकार आहेच समजून सांगायला. मॅडम काय सांगाल, केंद्र सरकारने आज सकाळीच एक नियमावली राज्य सरकारला केलं आहे की जे सण साजरे होणार आहेत ते नियमानुसारच व्हायला हवं, मात्र मनसे आणि भाजप हे सण साजरे करण्यासाठी हट्ट करत आहेत. त्याच्यावरती तुम्ही काही पक्षांना, लोकांना चिथावणीखोर भाषणं करून आणि लोकांमध्ये कुठेतरी असंतोष निर्माण व्हावा ह्यासाठीची वक्तव्य ही केली जात आहेत. दुसरी लाट आली तेव्हा किती तारांबळ उडाली आणि किती लोकांचे प्राण गेले याची या लोकांनी थोडीशी आठवण ठेवावी. आणि तिसऱ्या लाटेचा धोका आहे हे केंद्र सरकार सांगत आहे, राज्य सरकारचा टास्क फोर्स सांगत आहे, त्याच्यानंतर नीती आयोगाने इशारा दिलाय, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ICMR ही सगळी तज्ज्ञ मंडळी आहेत. आणि आपण आजारी पडलो तर कोणाकडे जातो? डॉक्टरकडे जातो ना, की आपण कुठल्या पक्षाच्या नेत्याकडे जातो. त्यामुळे डॉक्टरांचं ऐकलं पाहिजे आपण, आणि डॉक्टर काय सांगतायत. त्यामुळे कोणी किती सांगितलं की याकडे मंडळाच्या पदाधिकारी, जबाबदार पदाधिकाऱ्यांनी निदान अशा प्रकारच्या भूलथापांना, चिथावणीखोर भाषणांना बळी पडू नये. कारण शेवटी आपला प्राण वाचवणारे हे डॉक्टर असतात, त्यांच्या सल्ल्याने वागावं. आणि महाराष्ट्र शासनाने काय सांगितलंय, माननीय उद्धवजी म्हणाले मुख्यमंत्री की प्रतिकात्मक सण साजरे करा. आता तुम्हाला गर्दीच का गोळा करायची? तुम्हाला काय दाखवायचं त्यातनं गर्दी गोळा करून? तुम्हाला तिकडे स्थानिक तुमचं काहीतरी सगळं उभं करायचंय म्हणून तुम्ही लोकांचे जीव धोक्यात घालणार आहात का? त्यामुळे थरांच्या बाबतीत जे नियम सरकारने घालून दिले ते आपण पाळले पाहिजे. आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः सर्व मंडळांच्या प्रतिनिधींशी चर्चा केलेली आहे आणि त्यानंतरच ही नियमावली जाहीर झालेली आहे की 2 थर आणि पोलीस त्याचं सगळं रेकॉर्डिंग करणार. मला असं वाटतं की सुज्ञ नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्यात न घालता सण साजरे करावे. नारायण राणे केंद्रीय मंत्री है, उनके दोनों बेटे जो है, एक विधायक है और एक माजी खासदार रह चुके हैं. तो ऐसी परिस्थिति में एक जिम्मेदार लोक प्रतिनिधि के नाते इस प्रकार की जनआशीर्वाद यात्रा निकालना, ये केंद्र सरकार की भी उसमें इज्जत जा रही है कि महाराष्ट्र में क्या हो रहा है, उनके मंत्री को अटक हो रही है. तो ऐसी परिस्थिति में एक जिम्मेदार नागरिक और लोक प्रतिनिधि होते हुए इस प्रकार की भीड़ जमा करना, इस प्रकार का ये सारा जो तमाशा वो खड़ा कर रहे हैं वो करना, ये बिल्कुल उचित नहीं है. अगर वो स्वयं नहीं समझ पाते तो निश्चित है सरकार को समझाना पड़ेगा. मैडम क्या कहेंगे, केंद्र सरकार ने राज्य सरकार को एक पत्र दिया है, उसमें लिखा है कि आने वाले कोरोना स्थिति का कंट्रोल करने के लिए आपको जो सन है वो जो इसमें सार्वजनिक करना चाहिए. ऐसा है कि ICMR, वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन, नीति आयोग, केंद्र का टास्क फोर्स, राज्य के टास्क फोर्स, इन्होंने सबने कहा है कि 3rd वेव आने की पूरी संभावना है. बाकी अन्य विदेशों में भी लॉकडाउन अभी भी शुरू है.
हम आंकड़े नीचे आए तो तुरंत हम घर से बाहर निकलकर पूरा जो हमारे त्योहार है वो मनाने की हम आशा रखते हैं। माननीय उद्धव जी ठाकरे मुख्यमंत्री है महाराष्ट्र के, उन्होंने सभी जो गोकुलोत्सव जो मंडल है, जो दही हंडी वाले मंडल है, उनसे चर्चा किया है, उनसे बातचीत करके उनको जो स्वर्णिम मध्य है वो निकालकर कम भीड़ इकट्ठा करे ऐसी सूचनाएं दी है और पुलिस की भी निगरानी होगी। अब बताइए कि जब हमको कोरोना होता है या कोई भी हमारे शारीरिक व्याधि होती है तो किसके पास जाते हैं? डॉक्टर के पास जाते हैं। तो किसका सुनना चाहिए? डॉक्टर का सुनना चाहिए। तो जो पॉलिटिकल पार्टीज इस प्रकार की चेतावनी देते हैं, लोगों को भड़काऊ भाषण करते हैं कि हमारे पास आइए, हम आपको मदद करेंगे दही हंडी सेलिब्रेट करने में, तो आप किसकी बात सुनोगे? और फिर अगर कोरोना बढ़ेगा, प्रादुर्भाव बढ़ेगा, तो आप दोष फिर भी महाराष्ट्र सरकार को देंगे। तो हमारे मुख्यमंत्री सूज्ञ हैं, उन्होंने इस सब में एक स्वर्णिम मध्य निकाला है और मेरे ख्याल से हमको सरकार की बातें सुननी चाहिए, ना ही जो कोई भड़काऊ भाषण करते हैं क्या वो आपको बाद में मदद करने वाले हैं?